शुभ्रा आई, अहो मी खालती येतच होते ऍक्च्युली इस्त्रीचे कपडे घेऊन. बबडू इतका पसारा करून ठेवतो सगळा आणि मला अख्खा दिवस आवरावा लागतो तो. मग ना एकही गोष्ट जागेवर मिळतच नाही. इतकं काम आहे ना, काय सांगू. शुभ्रा शुभ्रा काय चाललंय? इकडे बघ, माझ्याकडे बघ. शुभ्रा का काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? बघ जरा स्वतःकडे. उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. शुभमला घेऊन काढायचंय तुला ते आयुष्य. आनंदाने जगायचंय ना शुभ्रा, काय असं रडत बसायचंय? इकडे बघ माझ्याकडे. कोणासाठी रडतीस तू शुभ्रा? कोणासाठी? त्या सोहमसाठी? त्याची लायकी आहे का तेवढी? अगं तू त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलंस आणि त्यांनी तुला काय दिलं? फक्त फसवणूक. शुभ्रा स्वतःच्या मुलाला चोरी करायला सांगत होता तो सोहम. त्याच्यासाठी रडतेस तू? अगं तू सावरावस, नीट उभं राहावस, पण मी तुझे बाबा, मी किती प्रयत्न करतोय. तो एवढासा छोटा मुलगा, तोही सावरतोय स्वतःला. आणि तो अनुराग, तर लीना आजी, काय नातं आहे ग त्यांचं आपल्या रक्ताचं? तुझ्या दुःखातनं सावरावस, आपल्या पायावर उभं राहावंस, पण किती प्रयत्न करतात ते दोघंही. आणि तू ही अशी रडून आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नावरती पाणी फिरवणार आहेस का शुभ्रा? इकडे बघ, माझ्याकडे बघ. शुभ्रा तो मी आई आहे सोहमची, हो ना? तरीही मी तुला सांगायचा प्रयत्न करते की सोहमची लायकी नाहीये तू त्याच्यासाठी रडावंस अशी. तो तुझ्यापासून दूर गेलाय ना आयुष्यातनं. ही सर्वात चांगली गोष्ट झाली तुझ्यासाठी. आता तुझं आयुष्य चांगलं मार्गी लागेल ग बाळा. नको असं करू शुभ्रा. सोहमच्या वस्तू बघून तुला आठवण येते ना सोहमची? ठीक आहे, मग आता यापुढे घरात सोहमची एकही वस्तू असणार नाही. ठीक आहे, बॅग उघड उघड उघड, बॅग उघड. आई काय करताय तुम्ही? हे आधीच करायला पाहिजे होतं. सोहम गेलाय ना या घरातनं, मग त्याच्या वस्तू तरी कशाला हव्यात? सोहमच्या आठवण येईल अशी एकही वस्तू आता यापुढे मला या घरात नकोय. घे घे भर त्याची बॅग, घे त्याच्या सगळ्या वस्तू. त्यांनी तुझ्या मनातनं कायमचं जावं ना म्हणून मी काहीही करायला तयार आहे. मॅम आशावरी, अगं कुठे निघालीस तू अशी बॅग्स घेऊन? यात सगळ्या सोहमच्या वस्तू आहेत. मी त्याला द्यायला चालले. मला ह्या घरात सोहमची एकही वस्तू नकोय. जोपर्यंत सोहमच्या गोष्टी या घरात असतील ना, तोपर्यंत सोहम या घरातल्या माणसांच्या डोक्यातून जाणार नाही. मॅम एक मिनिट थांबा, मी तुमच्या बरोबर. मला एक बॅग द्या. अरे नको अनुराग, ऑलरेडी तू खूप केलंयस आमच्यासाठी. जाऊ दे मला. मी तुमचं काही ऐकणार नाही. मला बॅग द्या. तुम्ही एकट्या नका जाऊ, तुमच्या बरोबर मी येतो. चला चला. अरे काय, कुठेस तू? अरे कधीपासून मला इथे थांबवून ठेवलंयस? अगं सुझॅन कुठे आहेस ते तर सांग ना मला. हा काय काय काय? हा ठीक आहे ठीक आहे, मी इथेच वाट बघतोय. आता अजून कुठे जाणार ना? हा हा सुझॅन, सुझॅन तू होतीस कुठे? एक मिनिट, ही नवीन गाडी वगैरे कोणाची घेऊन आलीस? तू असं काय करतो? ही माझी कार आहे. तुझी? हो, ही माझी कार आहे. सो आणि तू गिफ्ट केलीस ना मला ती. मी तू काय बोलतेस? तू वेडीस का? मी कशाला कार गिफ्ट करेन? आणि याची किंमत माहिती का तुला काय आहे? नो. आणि मला नाही जाणून घ्यायचं की काय किंमत आहे या गाडीची. मी काय काय केलंय तुझ्यासाठी सो, आणि तू मला एक छोटीशी गाडी गिफ्ट नाही करू शकत? अगं सुझॅन ऐक जरा. ह्या चेकवर ना साइन कर, म्हणजे ही गाडी ना माझ्या नावावर होईल. प्लीज सो, प्लीज 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 प्लीज. कम ऑन सो. सो प्लीज ना सो. Thank you. Thank you. Thank you so much. So I love you. Thank you so much. अच्छा ऐक ना, माझे फोटोज काढ ना प्लीज गाडी बरोबर.
माझ्या न्यू कार हा फोन फोन पण नवीन आहे. दॅट इज द सेकंड गिफ्ट ना. जा तू आधी फोटोज काढ, नंतर नंतर बोलूयात आपण त्याबद्दल. हा तो काय उंदीर आहे का? नीट पकड ना. ते पोज आहे ना. सो अच्छा ठीक आहे, कम कमी कम ना. तुझे ना आधी कळवायचं तरी तू. अरे काय स्माईल, कळवायचं ना आधी. तू गाडी वगैरे घेतेस, केवढी एक्सपेन्सिव्ह कार आहे माहितीये का तुला? आता कुठे पैसे संपवून टाकायचे का आपण सगळे? अरे नशीब तू आहेस. शुभ्रा असती ना तुझ्या जागी, माहित नाही किती डोकं फिरलं असतं माझं, गाडी वगैरे फोडली असती. व्हॉट शुभ्रा? शुभ्रा सो तुझा आता ना डिवोर्स झालाय, कळलं तुला? काय सकाळ सकाळ तुझ्या त्या बोरिंग बायकोचं नाव घेतोस रे? सगळा माझा मूड खराब केला तू. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी शुभ्रा नाही सुझॅन. ओके ठीक आहे, जाऊ दे आता. मूड नको स्पॉइल करू, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. चल आता, एवढी नवीन गाडी घेतली तर जायला तर पाहिजे ना. चल मी ड्राईव्ह करणार. गिफ्ट कोणी केलं? हो ठीक आहे. सो आसावरी मॅम कशाला आलेत? ए त्यांनी दिलेले पैसे त्या परत घ्यायला तर नाही आल्या ना? सो मी आधीच सांगते, मी माझी कार नाही देणार आहे. थांब ना, बघू दे. नाही दोघं कशासाठी आलेत बघतो जरा. थांब, बडबड करू नको. या सगळ्या तुझ्या वस्तू आहेत, त्या घे. अच्छा, खूपच सेवा वगैरे करताय माझी. माझं सगळं राहिलेलं सामान माझ्यापर्यंत आणून वगैरे पोहोचवलं तुम्ही. इतकं काहीही करायची गरज नाहीये आसावरी राजे. मी स्वतः घरी येऊन घेऊन गेलो असतो. नेमकं तेच नकोय मला. त्या निमित्ताने घरी येणार, बबडूशी बोलणार, त्याला वाईट साईड शिकवणार, त्याच्या डोक्यात नको त्या गोष्टी भरणार. नकोच ते सगळं. या सगळ्या तुझ्या वस्तू आणल्याय, त्या ठेवायच्या तर ठेव, नाही तर फेकून दे. तुला काय वाटेल ते कर. मला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. इथून पुढे आम्हाला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. आमच्या घरात पाऊल ठेवायची गरज नाही. बरोबर आहे. आणि काय रे, तुला काय कामधंदे नाही आहेत का? बघावं तेव्हा आसावरी मॅडम, शुभ्राच्या मागे मागे फिरायचं. कुलकर्ण्यांच्या घरातच पडलेला असतोस की काय हल्ली? कुठे गेले तुझे ते सगळे गरीब लोक, ज्यांना तू न्याय मिळवून द्यायला झटत वगैरे असतोस? ते सगळे गेले का तुला आता पुळका याचा थांबलाय? का तुझा मोर्चाचा तर तू श्रीमंतांकडे वळवलायस, त्यांच्या मदतीला जाऊन जातोस सारखा? एक सांगू का, हे जे काय करत होतास ना, गरिबांना न्याय मिळवून देणं, घर बांधून देणं, हे कर परत सुरू. हे शुभ्रा आणि यांच्या मागे फिरू नको उगाचच. स्वतःच असं कर आयुष्यात काहीतरी. अजूनही मी गरिबांसाठीच काम करतो, आणि आताही मी तेच काम करतोय. पण जगातला सगळ्यात मोठा गरीब आता माझ्या समोर उभा आहे. तू मला गरीब म्हणतोयस? तुला माहितीये का रे, आता या क्षणाला किती पैसे आहेत माझ्याकडे माहितीये? म्हणूनच मी तुला गरीब म्हणतोय. तुझ्याकडे फक्त पैसा आहे रे, पण त्या बदल्यात सगळी जवळची माणसं तू गमावून बसलाय. याला म्हणतात गरिबी, आणि हा असतो असा गरीब. हे बघ अनुराग, मला Stop it, सोहम. अनुरागला काही बोलायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट खरी बोललाय तो. सगळं होतं तुझ्याकडे रे सोहम. सोन्यासारखा संसार होता, तुझी स्वतःची तुझ्यावरती प्रेम करणारी माणसं होती.
आणि त्यांची किंमत तुला कधी कळलीच नाही म्हणून तू हा असा वागतोयस. ती शुभ्रा बिचारी घरी. काय शुभ्राचं काय? काही नाही. अनुराग, आपलं काम झालं, आपण निघूया. सोहम कुलकर्णी, तुझी खूप दया येते मला. कर्मदरिद्री असते. तुला काय वाटतं कसं नवीन गाड्या घेणं, पोरी पटवणं, पैसा उडवणं म्हणजे काय सगळं असतं? त्यात खरी मजा असते, सुख खरं त्याच्यात असतं. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुझे लोकांना दुखवलेस ना, स्वतःच्या लोकांना, त्या सगळ्याचं गिल्ट तुला कायम टोचत राहणार. आणि त्याबद्दलची भीती आता डोळ्यात दिसते तुझ्या. या सगळ्याची जाणीव होईल तुला, फार लवकर होईल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. शब्द लक्षात ठेव. मॅम, आर यू ओके? ओके. प्लीज सांभाळा स्वतःला. तुम्ही रडायला लागलात तर मग शुभ्राजींना आणि बबलूला कोण सांभाळणार? शुभ्रासाठी आणि बबलूसाठीच तर खंबीरपणे उभं राहायचा, अख्खा धीर एकवटून राहायचा प्रयत्न करते मी. काय करू पण मी? आई आहे ना सोहमची, मी जन्म दिलाय त्याला. काय सांगू तुला मी अनुरा. सोहम ना असा छोटा बाळ होता ना, तेव्हा त्याचे बाबा आम्हाला सोडून गेले. मी, सोहम आणि सोहमचे आजोबा, एवढंच जग होतं रे माझं. एक साधी गृहिणी होते मी. माझ्या त्या बाळाकडे बघून ना मी माझं आयुष्य जगायचा प्रयत्न करत होते. माझं सगळं जग म्हणजे फक्त माझा बबड्या होता. सोहम हे कर, सोहम ते कर, सोहम तुझ्यासाठी जेवायला काय करू, तो जेवला का, त्याचा अभ्यास झाला का, त्याला शाळेत सोडायचं, त्याच्यासाठी मी काय करू, त्याची वाट बघायची. माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त बबड्या बबड्या आणि बबड्या एवढंच होतं. आणि आज मी त्या माझ्या मुलाला, जो माझं सर्वस्व होता, आज मी त्याला म्हटलं माझ्या घरात पाऊल टाकू नकोस म्हणून. असं माझ्या सोहमला बोलले मी. त्याच्याशी तसं वागताना मला काय यातना झाल्या ना, ते फक्त माझं मला माहितीये. आज शुभ्रा असंच सोहमचा शर्ट घेऊन रडत बसली होती. खूप ओरडले मी तिला, रागावले. तिला म्हटलं तू अशा माणसासाठी रडतेस की तू त्याच्यासाठी रडावंस की त्याची लायकी नाहीये. पण नाही रे, ती पोरगी फक्त सोहमसाठी नव्हती रडत, ती त्या नात्यासाठी रडत होती. नातं तोडणं खूप कठीण असतं. ते नातं ना शेवटी तुमच्या शरीराचा एक भाग बनतं. ते नातं तोडणं म्हणजे आपला उजवा हात तोडण्यासारखं असतं. खूप कठीण आहे. मला माहिती, अगदी पूर्णतः माहिती की आता या क्षणी ना सोहम ना आमच्या अख्ख्या घरापासून दूर ठेवणे ह्याच्यातच शहाणपणा आहे. मला माहितीये, मला ते कळतंय. पण आई आहे रे मी त्याची. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. परमेश्वरा, जगातल्या कुठल्याही आईवरती ना आपल्या मुलाला असं आपल्यापासून
दूर फेकून द्यायची वेळ येऊ नये देवा, प्लीज. ऍक्च्युली आय एम सॉरी अनुराग, मी सगळं तुझ्याशी असं बोलायला नको होतं. आय एम रिअली सॉरी. नाही प्लीज, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही उलट मन मोकळं बोलताय माझ्याजवळ, ही माझ्यासाठी किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही त्यासाठी मला पात्र समजला. फक्त एक सांगू का, तुमची काय अवस्था आहे मला कळतंय, आणि या अवस्थेत तुम्ही रडू पण शकत नाही हेही मला कळतंय. तुम्ही शुभ्राजींसमोर रडू शकणार नाही मला माहिती आहे. तुम्हाला तिकडे खंबीरच राहावं लागणार आहे. माझ्याजवळ बोललात ना तुम्ही, मन मोकळं बोला, मनातलं सगळं सांगा मला, मोकळं रडा माझ्याजवळ. तुम्हाला बरं वाटेल, पण तुम्हाला बरं वाटलं ना की मला बरं वाटेल. थँक्यू. नाही प्लीज, थँक्यू तर अजिबातच म्हणू नका. मला आपलं समजतं ना, मग थँक्यू नका म्हणू. आपली सुरुवात वादाने झाली, गैरसमजामुळे झाली, पण तरी तुम्ही मला केपेबल समजलात तुमचं दुःख सांगण्यासाठी. ती माझ्यासाठी खूप ऑनरची गोष्ट आहे. पण तुम्ही जे काय माझ्याजवळ सांगाल ना, व्यक्त व्हाल ना, माझ्याकडून त्याचा गैरफायदा कधी घेतला जाणार नाही, हे मी तुम्हाला प्रॉमिस देतो. मला माहिती आहे अनुराग, आई तू खूप चांगला मुलगा आहेस. तुझ्याकडे बघून लीनाताईंना, तुझ्या आई वडिलांना किती अभिमान वाटत असेल. मलाही वाटायचं रे की माझा मुलगा एक चांगला माणूस बनावा, दुसरं काही नाही. खूप अपयशी ठरलेली मी, नाही त्याच्यावरती संस्कार करू शकले, मी नाही त्याच्या वागण्याला दिशा देऊ शकले. कुठल्याही आईला ना आपला मुलगा असं नालायक झालेला बघणं, ह्याच्यासारखं ना दुसरं पाप नाहीये. खरंच सांगते मी तुला. नाही कम्प्लिटली फेअर. नाही असं अजिबात नाहीये. कुठलीही आई ही फेल होऊच शकत नाही, कारण ती आपल्या मुलाचं हितच बघते, त्याला चांगले संस्कारच देते, त्याला योग्य तोच मार्ग दाखवते. त्यामुळे आई म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य उत्तमपणे बजावलेलं आहे. शुभ्राजींकडून कल्पना येते ना त्याची, की तुम्ही आई म्हणून किती श्रेष्ठ आहात. पण कसं आहे ना, प्रत्येकाला फ्री विल असते. आपण गोड्याला पाण्याजवळ नेऊ शकतो, पण पाणी पिणे त्याच्या मनात असलं पाहिजे. तसंच प्रत्येकाची फ्री विल आहे. सोहमने वेगळा मार्ग निवडला, तुम्ही त्याला चांगले संस्कार दिले, योग्य मार्ग दाखवला, पण त्याला काहीतरी वेगळं हवंय आयुष्यात. तुम्ही सांगितलं त्याला पटत नाही, मग त्याची चूक आहे. तुम्ही आई म्हणून अपयशी नाही आहात, तो चुकतोय. आणि जर तो चुकला असेल त्याला शिक्षा नक्की मिळेल, आणि त्यानंतर तो नक्की सुधारेल, त्याला रिअलाइज होईल. आपण फक्त त्या दिवसाची वाट बघूया. पण तोपर्यंत तुम्हाला असंच खंबीर राहावं लागेल, कारण तुम्हाला अनेकांचं अनेक प्रकारे चांगलं करायचं. तुम्ही धीर सोडून नाही चालणार. आणि बिलीव्ह मी, तुमच्या या सगळ्या प्रवासात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला आपलं समजा. हे बघ, आता हे इथे ठेवलं की झालं आपलं घर रेडी. ये आपलं घर रेडी झालं. ए आई, हे बघ आपलं घर रेडी झालं. आई आई ऐक ना. हा बाळा, काय झालं? हे बघ आपलं हाऊस रेडी झालं. वा, छान आहे. आई पण आता मला क्रिकेट खेळायला कोण नेणार? डॅडाने मला प्रॉमिस केलेलं. सॉरी सॉरी सॉरी. काही नाही नाही रे राजा, तू कशाला सॉरी म्हणतोयस? मी आहे ना.